यायला वेळ लागला आज. अरे दीपे मामा, मला भरपूर काम असतात ना. वा रे वा, म्हणजे मला काम असतात आणि मी काय तसंच बसलेलो असतोय. तसं नाही रे मामा. अरे मावर पूर्ण पुण्याची जबाबदारी आहे ना. मग होणारच वेळ. अर्जुन, गडबडे काहीतरी. हा तोच अमोल आहे ना, जो आपण रोज उशीर आल्यानंतर आपल्याला बोलत असतो. काय अमोल बाळा, रोज तू आम्ही उशीर आल्यावर आम्हाला विचारतोस का उशीर झाला म्हणतोस, आज काहीच कसं बोलणं. अरे बाबा, तू पण किती काम करतोय. घे पाणी घे. अपुमा, थोडस पाणी दे ग बाबाला. काहीतरी घोळे. काय अप्प्या, लेकरू एवढं प्रेमानं पाणी प्या म्हणते तर घोळ कसला ग त्यात. अहो ते सगळं सोडा, आज तुमचं काम कसं झालं? हो ना, अगं कामाचा खूप लोड आहे. 2 दिवसाचं काम एका दिवसात उरकावं लागतंय. काय म्हणजे मग तू उद्याचं काम पण आज पूर्ण केलंस? नाही ना, ते तरी कुठे पूर्ण झालंय. पण मा, उद्या तुला कामाला जाता येणार नाही, कारण उद्या आपण सगळे आज गावाला काय हे कधी ठरलंय? नाही, हे आपल्याला नाही जाता येणार. माझं उद्या एक खूप महत्वाचं काम आहे, मला व्हिजिटला जायचंय. उद्या आम्ही तुझं काही ऐकून घेणार नाही. हे बघ, अमोलसाठी बोललेलं नवस उद्या मी पूजा करून पूर्ण करणार आहे. त्यामुळे उद्या काही झालं ना तरी आपण आजगावला जायचं म्हणजे जायचंच. ताई, अहो असं नाही करता येणार. मी घरी येण्याच्या आधीच मीटिंग घेतलीये उद्याच्या व्हिजिट बद्दल. आता जर कॅन्सल केलं तर सगळं डिस्टर्ब होईल. अपर्णा, काम तर सुरूच असतात आणि मी तर रजा काढणार आहे बरं का. मी काय म्हणतो, म्हणजे तुला कामाचा भार जास्त आहे, पण जरा ऍडजस्ट करणं या ठिकाणी. दादा, मी काय म्हणतोय, बाबा, तुला तर मी उद्या सकाळी पूजेच्या तयारीसाठी 5 वाजता उठवणार आहे.